तुम्हाला कोल्हापुरातील असे मंदिर माहीत आहे का, ज्या मंदिराने किंवा मंदिर परिसराने करवीर निवासिनी आई अंबाबाईची जी मूळ पौराणिक मूर्ती आहे तिचे इस्लामिक आक्रमणांपासून संरक्षण केले? नाही माहीत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, कोल्हापूर वारसा सफर या सिरीज अंतर्गत आज आपण कपिलेश्वर मंदिराची काही वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत. मुखमंडपाचा विचार करता मुखमंडपाच्या शेजारी असणाऱ्या 2 गणपतीच्या मूर्त्या व कक्षासने ही मुखमंडपाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. अशा प्रकारची कक्षासने आपल्याला महालक्ष्मी मंदिर व आरे येथील हरेश्वर मंदिर येथे देखील पाहायला मिळते. मंडपातून सभा मंडपात प्रवेश केल्यावर अंतराळकडील भिंतीवर आपल्याला एक यादवकालीन इसवी सन 1240 मधील शिलालेख आढळून येतो. या शिलालेखामध्ये असे लिहिले आहे की कोल्हापूरचा सर्वाधिकारी कामगाऊंड याने कपिलेश्वर देवास सर्व प्रकारचे करमुक्त असे दान दिले. यावरून आपल्याला असे कळते की हे मंदिर यादवकालीन तर आहे किंवा या आधीचे देखील असण्याची शक्यता आहे. या मंदिराच्या अंतराळाचे वैशिष्ट्य हे आहे की 2 देवकोष्ठांमध्ये आपल्याला एका देवकोष्ठामध्ये उमा महेश्वराचा विग्रह पाहायला मिळतो, तर दुसऱ्या देवकोष्ठामध्ये कपिल मुनींची पादुका असलेले आपल्याला एक शिल्प पाहायला मिळते. तसेच गर्भगृहामध्ये अतिशय सुंदर व मनाला प्रसन्नता देणारी कपिलेश्वराची लिंगदेवता आपणास पाहायला मिळते. जर तुम्ही कोल्हापूरमध्ये आई अंबाबाईच्या दर्शनाला येत असाल तर नक्कीच या मंदिराला भेट द्या, ज्या मंदिरामुळे आपल्याला आज महालक्ष्मीची पौराणिक मूर्ती पाहायला मिळते.